नमस्कार, मी जान्हवी आणि आम्हाला स्वामिनी फूड सर्व्हिसला आज मिळाली होती इडली वडा चटणीची ऑर्डर. तर बड्डे पार्टीची ऑर्डर होती आणि संध्याकाळी आम्हाला 6 वाजता ही ऑर्डर द्यायची होती. तर त्यासाठी आम्ही 4 वाजता तयारीला लागलो होतो. सकाळी आम्ही दिवाळीचा फराळाचे जे आयटम आहेत ते करायला घेतले होते नेहमीप्रमाणे. तर अशा प्रकारे मी कामं डिवाईड करून घेतली होती. तर मी वडे सोडून घेत होते तेलामध्ये, देवयानी तळून घेत होती आणि एक साईडला योगिनी इडली जी आहे ती स्टीम करायला ठेवत होती. इथे बघू शकता, इथे आमची सकाळची जी शंकरपाळ्यांची ऑर्डर होती ती आम्ही कंप्लीट करून घेतली होती. त्यानंतर आम्ही अनारसेही करून घेतले. तर जसं जसं वेळ मिळेल तसं आम्ही ती सगळे जे आयटम बनवायचे आहेत त्याची पूर्वतयारी पण करून ठेवत होतो. त्यामुळं हे सगळं वेळ सांभाळून वेळेचं मॅनेजमेंट करून आम्हाला हे करावं लागतं. तर खरं खूप छान प्रकारे इडली आणि वडे झाले होते. ज्यांना आम्ही सर्व केले त्यांचाही रिप्लाय खूप छान आला. त्यांना खूप आवडले, कारण त्या काकूने माझ्या हातच्या अगोदर इडल्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे त्यांना थोडीशी चवीचा अनुभव होताच, परंतु त्यांना ही खूप सगळे पदार्थ आवडले. तर छान वाटतं असा रिप्लाय आल्यानंतर. तर इथे बघू शकता अनारसेही झालेले आहे. अनारस्यांचं पॅकिंग ही केलेलं आहे. अर्धा किलो अनारस्यांचं पॅकिंग झालं होतं. अर्धा किलो आमचं शिल्लक होतं, कारण की आम्हाला 1 किलो अनारसे द्यायचे होते. ऑर्डर लगेचच होती, त्यामुळे आम्ही ते आज पूर्ण करून घेतले. आणि शंकरपाळे हे आमच्या तयार होत्या, त्याचीही ऑर्डर होती. तर जसे जसे तारखा आहेत त्याप्रमाणे आम्ही अरेंज करून ज्यांची ऑर्डर पहिला आहे ती देत आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका.